17.5 नळी केशवनगर रस्ता रुंदीकरणासाठी अमोल नाना तुपे यांचा मोठा पुढाकार। तासनतास होणारी वाहतूक कोंडी आता थांबणार। पुणे शहरातील पूर्व भागातील झपाट्याने विकसित होणाऱ्या 17.5 नळी केशवनगर आणि मांजरी या भागातील वाहतूक कोंडीची समस्या आता गंभीर वळणावर पोहोचली आहे। यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल नाना यशवंत तुपे यांनी प्रशासनाला एक अत्यंत सकारात्मक आणि जनहिताचा प्रस्ताव सादर केला आहे। रस्ता रुंदीकरणासाठी वन विभागाची जागा मिळवण्यासोबतच गरज पडल्यास स्वतःची खासगी जमीन देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। 17.5 नळी ते केशवनगर मांजरी हा या परिसरातील मुख्य रस्ता आहे। गेल्या काही वर्षांत येथे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण आणि गृहप्रकल्प उभे राहिले आहेत। मात्र मुख्य रस्ता आजही अवघ्या 10 ते 15 फूट रुंदीचा आहे। यामुळे नोकरदार आणि विद्यार्थ्यांचा दररोज तासनतास वेळ वाया जात आहे। रुग्णवाहिकांसारख्या अत्यावश्यक सेवा या कोंडीत अडकून पडत आहेत। अरुंद रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे। या रस्त्याच्या एका बाजूला वन विभागाची मोकळी जागा आहे। अमोल तुपे यांनी सुचवले आहे की जर पुणे महानगरपालिकेने वन विभागासोबत चर्चा करून केवळ 10 ते 15 फूट जागा उपलब्ध करून घेतली तर कोणताही अतिरिक्त खर्च न करता हा रस्ता प्रशस्त होऊ शकतो। यामुळे शासकीय तिजोरीतील कोट्यावधी रुपयांचा भूसंपादन खर्च वाचणार आहे। प्रशासकीय प्रक्रियेत वन विभागाकडून जागा मिळण्यास विलंब झाल्यास अमोल तुपे यांनी जनहितासाठी स्वतःची खासगी जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे। यावेळी निशिकांत अहिरे, विक्रम लोणकर, रामभाऊ खोमणे, विजय दरेकर, दिलीप व्यवहारे, राहुल बायस, विशाल काकडे, संदीप तुपे, निलेश जाधव, वेदांत तुपे, मोनू गायकवाड, उपसभापती भूषण तुपे, दिलीप तुपे यांच्यासह परिसरातील इतरही नागरिक उपस्थित होते। ट्रॅफिकच्या मोठ्या प्रमाणात कोंडी होती आणि त्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या होत्या। त्याकरता माझी जागा जरी शासनाला जरी लागत असेल तर ती जागा भूसंपादन करावी आणि लोकहिताकरता जर ती जागा लागली तर मी देण्यास तयार आहे। पण लोकांना जे आता ट्रॅफिकला जे सामोरे जायला लागत आहे ती कोंडी जर लवकरात लवकर जर मोकळी होणार असेल तरी माझा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे। सरकारी मोठ्या प्रमाणात पलीकडच्या बाजूला 10 एकर जागा आहे। तसं पाहिलं तर शासनाच्या जागेमध्ये जर हा रस्ता केला तर नक्कीच लोकांच्या समस्या सुटणार आहे। पण सरकारी जी लोक आहेत त्यांना याच्यामध्ये लोकांच्या हिताचं काही घेणं देणं राहिलेलं नाही। त्यामुळं मी आज रोजी यांना पत्र व्यवहार सुद्धा केलेले वन खात्याच्या अधिकाऱ्यांना तसंच जे काही जिल्हा अधिकाऱ्यांना की शेजारी शासनाची जागा आहे ती लोकहिताकरता वापर रोड करता करावा जेणेकरून पर्यायी रस्ते आणि हे समस्या ज्या कोंडीच्या आहेत त्या सुटून जातील। 100% शेतकऱ्यांवरती कायम अन्याय होत आलेला आहे। याच्या पुढे सुद्धा अन्याय चालूच आहे। आपण मीडियाच्या द्वारे बघत असतो। पण कसं आहे इथले जे केशवनगर मांजरी 17.5 नळी येथे सगळे माझे पै पाहुणे तसेच मित्र परिवारातले आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात या रस्त्यामुळे अडचण होत आहे। त्यांनी माझ्याकडे विनंती केली। त्यांच्या विनंतीला मान ठेवून आज रोजी झाड काढण्याकरता व भूसंपादनाकरता जी काही प्रक्रिया शासन जे राबवल त्याला मी लवकरात लवकर संमती देणार आहे जेणेकरून भविष्यात या रस्त्याचा जे काही समस्या आहे ती मोकळी होणार आहे।